शिक्षण क्षेत्रात सुद्धा घोटाळ्याचे सत्र सुरू झाले आहे। भंडारा जिल्ह्यातील काही शिक्षण संस्थांचं नाव त्याच्यात पुढे आलेलं आहे, काय सांगाल आपण? जवळपास या संस्था ज्या आहेत त्या भाजपच्या आहेत आणि सत्तेचा दुरुपयोग कसा केला जातो आणि राज्याची जनतेच्या कामाची तिजोरी कशी लुटली जाते हे उत्तम उदाहरण या शिक्षण घोटाळ्याच्या माध्यमातून पुढे आलेलं आहे। त्यामुळे या ज्या शिक्षण संस्था ज्यांनी घोटाळे हे केलेले आहेत त्यांच्यावर तातडीने कारवाई केली पाहिजे। भाजपच्या आणि RSSच्या आहेत म्हणून त्यांना आम्ही कारवाई करणार नाही अशी काही भूमिका सरकार करेल तर सरकारला आम्ही विधानसभेमध्ये या सगळ्या प्रश्नाचं उत्तर द्यायला भाग पडतो। मध्ये पाणी भरायला जात असलेल्या 12 वर्षीय मुलीचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली। पाण्यासाठी अशी घटना महाराष्ट्रात घडते। ही जे घोषणाबाज प्रधानमंत्री आज देशाला मिळाले, हर घर में नळ में जल, तर आता त्या ठिकाणी आपण पाहिलं असेल की पैनगंगेमध्ये पाणी भरायला गेलेली ती मुलगी, कारण की इकडे पाणी नाही, पायपीट होत आहे पाण्याची, याला वनवन फिरतात आहे, पुरुष वनवन फिरतात आहे, जनावराला पिण्याचं पाणी नाही। आणि ह्या सगळ्या योजनेमध्ये नळ योजनेमध्ये पैसे खाणं एवढंच कार्य महाराष्ट्राच्या सरकारने केलेलं आहे। त्याच्यामुळे जी नळाची योजना होती त्याचं पूर्ण फेल्युअर या निमित्तानं पुढं आलेलं आहे। दुसरं महत्त्वाचा इश्यू याच्यामध्ये असा आहे की राज्यामध्ये दुष्काळाची आणि पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण होणार हे आम्ही नागपूरच्या अधिवेशनापासून सरकारला अवगत करतो आहे, पण जनतेला बिना पाण्यानं मारायचं हे जे सरकारने प्लॅन केलेलं आहे त्याचाच परिणाम आहे की काल एका निरपराध मुलीचा नदीमध्ये बुडून मृत्यू झाला।